सर्वांना सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार आणि जय संविधान। आज पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण केवळ भारतीय 140 ते 42 कोटी जनतेसाठीच नव्हे तर संपूर्ण जवळपास 700 ते 750 कोटी जागतिक जनतेच्या सतत विवेक बुद्धीच्या माध्यमातून संवाद साधण्याची संधी या ठिकाणी आयोजकांनी दिली, त्याबद्दल आयोजकांचे आभार। कारण आजचा विषय जो आहे तो अत्यंत गंभीर विषय आहे आणि या विषयानुसार आपल्याला हृदयातील सतत विवेक बुद्धीमधून जागृत व्हावं लागणार आहे। आज 2025 चा काळ आमच्या जगावरती येन प्रकारे अणुयुद्धाची टांगती तलवार आमच्या डोक्यावरती फिरते आहे। आम्ही प्रत्येक नागरिक अशा निर्माण झालेल्या परिस्थितीच्या माध्यमातून गांभीर्यानं जागृत होत नाही। त्याचं कारण की आम्ही आमच्या समोर असलेल्या समस्यांना तोंड देता देता नाकेनऊ येतो आणि आम्ही राज्याच्या, समाजाच्या, देशाच्या, जगाच्या ज्या काही समस्या निर्माण झाल्या, ज्या समस्येमधून आम्हाला उद्याची सुद्धा शाश्वती नाही, अशा समस्यांकडे आम्हाला हतबलतेमुळं दुर्लक्ष करावं लागतं। परंतु जे लोक या संपूर्ण परिस्थितीला दूरदृष्टीने पाहतात अशा लोकांनाच या संपूर्ण जगाची, मानवतेची काळजी वाटते आणि म्हणून माझ्यासारखे अनेक बोटावर मोजणे का असेना ते आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून येतात आणि आपल्याला जागृत करण्याचा प्रयत्न करतात आणि आपण सुद्धा त्या ठिकाणी जागृत होऊन स्वतःला कसं दूरदृष्टीने आपल्याला संरक्षण करता येईल याचा विचार करावा। आज जो विषय आपण घेऊन आलेलो आहोत, जवळपास 1945 ला दुसऱ्या महायुद्धाची सांगता अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकून दुसऱ्या महायुद्धाचा शेवट केला। त्यानंतर ज्या हिटलरनी संपूर्ण जगाला पराभूत करण्यासाठी आणि जगावर राज्य करण्यासाठी दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात केली आणि त्याच्याच विकृत मेंदूमध्ये आलेला विचार जो की अमेरिकेनं तो अणुबॉम्ब बनविला आणि हिटलरला संपवलं, आत्महत्या करायला भाग पाडलं, अशा अणुबॉम्बच्या निर्मितीमधून 1945 पासून ते आजपर्यंत या 80 वर्षामध्ये संपूर्ण जग या अणुयुद्धाच्या, अणुबॉम्बच्या टांगत्या तलवारीवरती झोके घेत आहे। ही तलवार कधी तुटून पडेल आणि संपूर्ण जग कधी नष्ट होईल याची सुद्धा शाश्वती राहिलेली नाही आणि विशेष करून या 2024-25 च्या काळापासून जेव्हा 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवरती हमास मधील गाझा पट्ट्यातील हमासने 5 ते 7 हजार रॉकेट्स डागले आणि त्याच दिवसापासून अणुयुद्धाची शक्यता आजपर्यंत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे। बरं, हे जे अणुयुद्धाची शक्यता निर्माण झाली आणि आत्ताच्या 2025 च्या काळामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात जी निर्माण झाली शक्यता, तिच्या कारणाचा जर उगम आपण जर पाहायला गेलो तर निश्चितपणे केवळ आणि केवळ यामध्ये धार्मिक कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात दडलेलं आहे। आपली संपूर्ण पृथ्वी 95 अब्ज 29 कोटी आणि 60 लाख हेक्टर वरती संपूर्ण जग स्थापन झालेलं आहे आणि उर्वरित पृथ्वीवरली जागा ही समुद्राच्या पाण्यानं व्यापलेली आहे आणि या 95 अब्ज 29 कोटी
60 लाख जमिनीच्या भूप्रदेशावरती एक 35 एकर जागा भूप्रदेश, या 35 एकरच्या माध्यमातूनच या संपूर्ण अणुयुद्धाची शक्यता ही टांगती तलवार या जगावरती निर्माण झाली आहे. आता ही 35 एकरची जागा कशी आहे, किती महत्वाची आहे, याचा इतिहासामध्ये आपल्याला जावं लागेल. जेव्हा ही 35 एकर जागा, ज्या जागेमध्ये तीन धर्माचे पवित्र स्थळ त्या ठिकाणी बसलेले आहेत. ही 35 एकर जागा म्हणजे या 35 एकर जागेवरती जवळपास 1187 पर्यंत ख्रिश्चन धर्माचा ताबा होता. 1187 पासून ते 1948 पर्यंत मुस्लिम धर्माचा ताबा होता आणि 1948 पासून ते आजपर्यंत त्या ठिकाणी एक प्रकारे युनोचा ताबा आहे. मग या 35 एकर जागेचं महत्व काय आहे आणि या 35 एकर जागेसाठीच अणुयुद्धाची शक्यता का निर्माण झाली, याच्या कारणाचा आपण अभ्यास करूया. ही 35 एकर जागा आहे काय? या 35 एकर जागेमध्ये 3 धर्म, हालाकी सर्व धर्म पवित्र आहेत, पवित्र धर्मांना पवित्र ग्रंथ आहेत, प्रत्येक धर्माची श्रद्धा वेगवेगळी आहे आणि त्या 3ही धर्माच्या श्रद्धा काय आहेत हे समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करूया. या 35 एकर जागेमध्ये, ज्याला येरुशलेम म्हणतात, जे पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे येरुशलेम, या येरुशलेम मध्ये ही 35 एकर जागा आहे. आणि या 35 एकर जागेचं पावित्र्य प्रत्येक धर्माच्या नुसार ते एकदम महत्वाचं पवित्र आहे. या 35 एकर जागेमध्ये इस्लाम धर्माचं पवित्र स्थान आहे. या ठिकाणी शेवटचे दूत असलेले मोहम्मद पैगंबर साहेब या 35 एकरच्या जागेमध्ये जे हरम अल शरीफ नावाचं जे स्थळ आहे, हरम अल शरीफ, या हरम अल शरीफ मध्ये एक मस्जिद आहे. त्या मस्जिदीचं नाव आहे अल-अक्सा. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी डोम ऑफ द रॉक हे सुद्धा त्या ठिकाणी पवित्र स्थळ आहे. डोम ऑफ द रॉक. आता हे पवित्र का आहेत की त्या ठिकाणी जगामध्ये इस्लाम धर्माचे मक्का आणि मदिना हे 2 पवित्र स्थळ आहेत. आणि मक्का मदिनाच्या नंतर जर महत्वाचं स्थळ जर असेल जगामध्ये तर ते आहे या येरुशलेम मधलं 35 एकर जागेमधलं या ठिकाणची असलेली हरम अल शरीफ येथील अल-अक्सा मस्जिद आणि त्याच्या सोबत असलेली दुसरी इमारत डोम ऑफ द रॉक. हे पवित्र काय आहे तर ते पवित्र यासाठी आहे की या ठिकाणी मोहम्मद पैगंबर यांनी या अल-अक्सा मस्जिद पासून अर्थात डोम ऑफ द रॉक पासून जन्नत मध्ये रवाना झालेले आहेत. आणि म्हणून मुस्लिम धर्मियांसाठी ही येरुशलेम मधील हरम अल शरीफ ही 35 एकर मधली जागा, ही अल-अक्सा मस्जिद आणि डोम ऑफ द रॉक सर्वात महान पावित्र्य मुस्लिम धर्मासाठी या ठिकाणी आहे. म्हणजे मुस्लिम धर्मासाठी, इस्लाम धर्मासाठी, इस्लाम धर्माच्या प्रत्येक अनुयायासाठी ही जागा 35 एकर मधील हरम अल शरीफ मधील डोम ऑफ द रॉक आणि अल-अक्सा मस्जिद हे त्या ठिकाणी पवित्र आहेत, याचा उल्लेख कुराण शरीफ मध्ये केलेला आहे. आणि म्हणून
मोहम्मद पैगंबर या ठिकाणी इथून जन्नतला रवाना झाले त्या एका पावित्र्यासाठी, मुस्लिम धर्मासाठी हे पवित्र स्थान आहे. आता याच 35 एकर जागेमधले यहुदी लोकांसाठी सुद्धा पावित्र्य आहे. ज्या यहुदींना ॲडॉल्फ हिटलरनी त्याच्या काळामध्ये जगातून शोधून आणून त्यांचा खून केला, त्यांची हत्या केली, 65 लाख यहुदी लोकांना त्यांनी मारलेलं आहे. अशा यहुदी लोकांची पावित्र्य भूमी सुद्धा या 35 एकरच्या जागेमध्ये आहे. आता यांची काय मान्यता आहे धार्मिक? यहुदी लोकांचा त्यांचा जो ईश्वर आहे, त्यांचा जो ज्या आपण देव म्हणतो, त्यांच्यानुसार यहुदी धर्माच्या आणि यहुदी लोकांच्या ईश्वराने अब्राहम याला त्याच्या मुलाचा ईश्वराने बळी मागितला अब्राहमला. आणि अब्राहमला 2 मुलं होती, एक इस्माईल, दुसरा इसाक. आणि याच अब्राहमनी या इसाकला बळी देण्याचं, म्हणजे ईश्वराने मागणी केली म्हणून त्याला बळी देण्याचं त्या ठिकाणी ठरवलं. आणि त्या ठिकाणी याच 35 एकरच्या जागेमध्ये त्यांच्या ईश्वराने एक माती एका ठिकाणी सजवून ठेवली होती. ती पवित्र माती सजवून ठेवलेली, त्याला यहुदी धर्मामध्ये, यहुदी लोकांमध्ये, म्हणजेच इस्रायलच्या यहुदी लोकांमध्ये एकदम पवित्र स्थान आहे, पवित्र स्थळ आहे. आणि या अब्राहमचे 2 मुलं होते, एक इसाक आणि दुसरा इस्माईल. जेव्हा त्यांच्या ईश्वराने अब्राहमला त्याच्या मुलाचा बळी मागितला, कुर्बानी मागितली इसाकची, त्यावेळेस तो त्या ठिकाणी तयार झाला इसाकचा बळी देण्यासाठी. परंतु त्यांच्या ईश्वराने ऐनवेळी त्या मुलाचं रूपांतर त्या एका भेडियामध्ये केलं आणि त्या भेड्याचा बळी दिला गेला. परंतु मुलगा त्याचा वाचला. आणि हा इसाक मुलगा जेव्हा बळी देण्यापासून ईश्वराने वाचवला, त्याच इसाकला पुढे चालून एक मुलगा झाला, त्याचं नाव जेकब. आणि हा जेकब याचं दुसरं नाव इस्रायल. पुढे चालून या जेकबला, म्हणजे या इस्रायलला 12 मुलं झाली. आणि ही 12ही मुलं एके ठिकाणी राहू लागली. आणि त्या 12ही मुलांना काय म्हटलेलं आहे? 12 ट्राइब ऑफ इस्रायल. आणि या 12ही मुलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी इस्रायल हे एके ठिकाणी राहू लागले. आणि या सगळ्यांना मिळून इस्रायल हे नाव पडलं. म्हणजेच यहुदी धर्माच्या लोकांना त्यांचं पवित्र स्थान, ज्याला टेम्पल माउंट म्हणतात, जे त्यांच्या ईश्वराने त्या ठिकाणी एक तेथील माती म्हणून सजवून ठेवलेलं आहे, अशा टेम्पल माउंटला यहुदी लोक पवित्र स्थान म्हणतात. आणि ते टेम्पल माउंट पवित्र स्थान सुद्धा याच 35 एकरच्या येरुशलेम मधल्या या पट्ट्यामध्ये आहे. म्हणजे या 35 एकरच्या पट्ट्यामध्ये मुस्लिम धर्माचं पवित्र स्थान हरम अल शरीफ, डोम ऑफ द रॉक आणि अल-अक्सा मस्जिद आहे. त्याच 35 एकरच्या त्या जागेमध्ये यहुदी लोकांचे सुद्धा टेम्पल माउंट आहे. आणि यानंतर तिसरा धर्म जो ख्रिश्चन धर्म आहे, त्या ख्रिश्चन धर्माची पवित्र भाग सुद्धा याच 35 एकरच्या पट्ट्यामध्ये आहे. त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्माच्या नुसार येशू ख्रिस्तांनी या ठिकाणी शेवटचा संदेश ख्रिश्चन अनुयायांना दिलेला आहे. याच ठिकाणी येशू ख्रिस्तांना सुळावर चढवलेला आहे. आणि याच ठिकाणी पुन्हा जन्म घेतील ही अपेक्षा आणि आशा सुद्धा ख्रिश्चन धर्मीयांना आहे. म्हणजेच मुस्लिम धर्माचं पवित्र स्थळ, यहुदी धर्माचं पवित्र स्थळ, ख्रिश्चन धर्माचं पवित्र स्थळ या 35 एकरच्या पट्ट्यामध्ये आजही आहे. आता हा 35 एकरचा पट्टा निर्माण कसा झाला याचा जर इतिहास आपण पाहायला गेलो तर जवळपास 1187 पर्यंत हा संपूर्ण पट्टा ख्रिश्चनांच्या ताब्यात होता. 1187च्या नंतर मुस्लिमांनी याच्यावरती ताबा मिळविला आणि जवळपास 1187 पासून ते 1948 पर्यंत
या ठिकाणी पॅलेस्टाईनच्या रूपानं मुस्लिम धर्माचा या ठिकाणी ताब्या होता. परंतु त्याबरोबरच पॅलेस्टाईनच्या या देशामध्ये यहुदी लोक सुद्धा त्या ठिकाणी राहत होते, जे जेकबच्या म्हणजेच इस्रायलच्या 12 मुलांच्या माध्यमातून निर्माण झालेली सगळी माणसं त्या ठिकाणी या पॅलेस्टाईनमध्येच इस्रायलचे हे यहुदी लोक या ठिकाणी राहत होते. म्हणून ते सुद्धा मुस्लिम आणि यहुदी या दोघांचाही समावेश या पॅलेस्टाईन या देशामध्ये 1187 पासून ते 1948 पर्यंत राहत होता. आणि इंग्रजांनी ज्या पद्धतीनं सगळ्या जगावरती राज्य केलं होतं त्याच पद्धतीनं या जसं आपल्या भारतावरती इंग्रजांनी राज्य केलं आणि शेवटी 1947ला आपल्या देशाचे 2 तुकडे केले, एक भारत आणि पाकिस्तान. अगदी तीच पद्धत इंग्रजांनी या ठिकाणी सुद्धा वापरली आणि या पॅलेस्टाईन वरती इंग्रजांचं राज्य होतं. आणि 1948ला जेव्हा त्यांनी सोडून गेले त्यावेळेस इंग्रजांनी या ठिकाणी या पॅलेस्टाईनचे 2 तुकडे केले. एक बनवला इस्रायल देश आणि दुसरा बनवला पॅलेस्टाईन देश. आणि इस्रायल देशाकडं या संपूर्ण जेवढी काही जमीन होती पॅलेस्टाईन देशाची, त्या संपूर्ण जमिनीपैकी इस्रायलला 44% भूप्रदेश दिला आणि त्या 44% भूप्रदेशामध्ये इस्रायलची निर्मिती झाली देशाची. आणि 48% भूप्रदेशामध्ये यांनी पॅलेस्टाईन या देशाला वाटून दिली. आणि उरलेली जी काही 8% जमीन होती त्या 8% जमिनीमध्ये या ठिकाणी ही 35 एकर जागा होती. आणि या 8% जमिनीला येरुशलेम हे नाव देण्यात आलं. आणि या येरुशलेम 8% भागामध्ये ही 35% जमीन या तीनही धर्माची पवित्र जमीन होती. आणि जेव्हा या 8% जमिनीला म्हणजे 44% इस्रायलची गेली, 48% पॅलेस्टाईन म्हणजे मुस्लिमांची गेली. उरलेली जी ही 8% जमीन होती या 8% जमिनीवरती इस्रायलला वाटलं की आम्ही ताबा करू, कारण आमच्या यहुदी धर्माचं पवित्र टेम्पल माउंट त्या ठिकाणी आहे आणि आम्ही त्याची राजधानी बनवू. अशा पद्धतीनं इस्रायलने त्याच्यावरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम धर्माने सुद्धा पॅलेस्टाईन यांनी सुद्धा या येरुशलेमच्या भागावरती 8% भागावरती आपला ताबा असला पाहिजे आणि याची आपण राजधानी बनवू, यासाठी पॅलेस्टाईननं ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोघांचा संघर्ष, दोघांचे मतभेद जेव्हा वाढीस लागले त्यावेळेस युरोनी या दोघांनाही त्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला आणि त्यांनी पुन्हा या येरुशलेम मधल्या म्हणजेच जे 8% जमीन होती त्याचे तुकडे केले. आणि त्याला ना त्यांनी यहुदीला दिलं म्हणजे इस्रायलला दिला, नाही पॅलेस्टाईनला दिला. तर याचा एक वेगळा भाग, 8%चा वेगळा भाग, याचे त्यांनी 2 तुकडे केले. एक गाझा पट्टी आणि दुसरा वेस्टर्न बँक. आणि या दोन्ही पट्ट्यावरती म्हणजे या 8% पट्ट्यावरती याच्यावरती निगराणी कोणी करायची? हा जो 35 एकरचा पट्टा जो आहे, ज्या पट्ट्यामुळं पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यामध्ये संघर्ष आणि युद्ध होण्याची वेळ येत होती, तर ह्या 35 एकरचा पट्टा युनोनी त्या ठिकाणी एका तिसऱ्याच जॉर्डन नावाच्या देशावरती जबाबदारी दिली की या ठिकाणची संपूर्ण त्या ठिकाणची जबाबदारी सांभाळायची. म्हणजे जे पवित्र स्थान आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे मतभेद न होऊ देता त्याचं पावित्र्य आणि त्याचं संगोपन करण्याची, त्याला संरक्षण करण्याची जबाबदारी जॉर्डन देशावर देण्यात आली. सांगायचं तात्पर्य असं की या 35 एकरच्या पट्ट्यामुळं, तेथील 3ही धर्माच्या पवित्र स्थळामुळं आणि प्रत्येक धर्माच्या माध्यमातून निर्माण झालेल्या अहंकारामुळं त्या ठिकाणी 2 देशामध्ये संघर्ष निर्माण झाले, मतभेद निर्माण झाले. आणि हे एवढे शिगेला पोहोचले की 7 ऑक्टोबर 2023 रोजी त्या गाझा पट्टीमध्ये असलेल्या हमासनी इस्रायलवरती 5 ते 7 हजार रॉकेट्स टाकले. आणि 7 ऑक्टोबर 2023लाच
का डागले त्याचं एक ऐतिहासिक कारण आहे. यहुदी लोक इस्रायल मधले त्यांच्या धर्माच्या मान्यतेनुसार त्यांचा एक धर्मग्रंथ आहे आणि त्या धर्मग्रंथाचं वाचन दर 3 वर्षांनी संपूर्ण लोक इस्रायलचे करत असतात. 3 वर्षातून एकदा. आणि 3 वर्षातून एकदा वाचन झाल्याच्या नंतर ज्या दिवशी त्या संपूर्ण धर्मग्रंथाचं वाचन होतं, पठण होतं आणि ज्या दिवशी समाप्ती होते, ज्या दिवशी समारोप होता असतो, त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्या जाते. कारण तो त्या देशातला इस्रायल मधला पवित्र देश मानला जातो, पवित्र दिवस मानला जातो. आणि तो दिवस होता 7 ऑक्टोबर 2023, दर 3 वर्षांनी येणारा. आणि मग या दर 3 वर्षांनी येणाऱ्या पवित्र सुट्टीच्या दिवशी, त्याच दिवशी गाझामधून हमासच्या माध्यमातून या ठिकाणी इस्रायलवरती 5 ते 7 हजार रॉकेट्सचा मारा झाला, ज्या इस्रायलला जगामध्ये मोसाद नावाची जी त्यांची गुप्तहेर संघटना आहे तिची जगात तोड नाही, अशा मोसाद संघटना सुद्धा त्या ठिकाणी त्यांची अपयशी ठरली. आणि 5 ते 7 हजार रॉकेट्सनी लोकांच्या घरावरती सकाळी सकाळी 5 ते 7 वाजता त्या ठिकाणी रॉकेट्स आदळले. एका दिवसामध्ये 1200 ते 1300 लोकांची त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. आणि त्याच इस्रायलला त्या ठिकाणी अशा सुट्टीच्या दिवशी आनंदात असताना संपूर्ण इस्रायल देश हादरला. आणि त्याच दिवसापासून आज 2025च्या या काळापर्यंत या इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामधला संघर्ष, इस्रायलच्या बाजूनं अमेरिका आली, पॅलेस्टाईनच्या बाजूनं इराण आला आणि इराणच्या बाजूनं अनेक मुस्लिम राष्ट्र सुद्धा येऊ शकतात आणि अमेरिकेच्या बाजूनं इतर देश आहेत. म्हणजे एकंदरीत आज जी आमच्यावरती अणुयुद्धाची टांगती तलवार आहे, ती टांगती तलवार आज या 7 ऑक्टोबर 2023च्या इस्रायलवर झालेल्या रॉकेटच्या माऱ्यापासून सुरुवात झाली. आणि त्यानंतर या गाझापट्टीच्या माध्यमातून जो काही रक्तमांसाचा चिखल निर्माण झाला, त्यानंतर इराण आणि इस्रायलचा संघर्ष आजपर्यंत आपण पाहिलेला आहे. अमेरिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी इस्रायलने इराणवरती अनेक हल्ले केले, इराणनेही प्रत्युत्तर त्या ठिकाणी हल्ले केले. हा संघर्ष वाढत असताना अचानक अमेरिकेच्या माध्यमातून सीजफायर झालं. त्या अगोदर भारत आणि पाकिस्तानच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूरला थांबवण्यासाठी सीजफायर झालं. अमेरिकेने घोषित केलं म्हणजे आम्ही आमचं सार्वभौमत्व गमावून बसलो. रशिया युक्रेनच्या माध्यमातून आजही ठिणगी पडत आहे, चालू आहे. जी जवळपास 2.5 वर्षापासून ती त्या ठिकाणी रशिया युक्रेनच्या माध्यमातून अणुयुद्धाची ठिणगी पडत आहे. म्हणजे एकंदरीत सांगायचं म्हटलं तर आज जे 2025च्या काळामध्ये जागतिक अणुयुद्धाची टांगती तलवार आहे, त्याचं एकमेव कारण म्हणजे पॅलेस्टाईन मधला इस्रायलच्या सोबत असलेला तो जो 35 एकरची जागा आहे, जी तिन्ही धर्माचं जे पावित्र्य आहे, ते एक मुख्य कारण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि या धर्मयुद्धाच्या माध्यमातून इस्लाम, यहुदी आणि ख्रिश्चन या तीनही धर्माच्या पावित्र्यामुळे निर्माण झालेला जो प्रसंग आहे, जी दाट शक्यता जो ओढवण्याची आहे, त्या कारणाचा जर आपण विचार केला तर आज धर्मयुद्धाच्या माध्यमातून ही अणुयुद्धाची शक्यता निर्माण झालेली, ही टांगती तलवार निर्माण झाली. त्याचप्रमाणे अमेरिकेने ज्या पद्धतीनं इस्रायलची बाजू घेतली, इराणच्या विरोधात जाऊन त्यामध्ये एक दुसरी भीती निर्माण झालेली, दुसरी एक शक्यता निर्माण झालेली, ती ही की इराणकडं अणुऊर्जा प्रकल्प आहेत किंवा नाहीत, अणुबॉम्ब करण्याची क्षमता आहे किंवा नाही, ही शंका अमेरिकेला आणि इस्रायलला आहे. आणि त्यामुळं इराणला त्याचे अणुऊर्जा प्रकल्प, अणुबॉम्ब निर्माण करण्याची शक्यता नष्ट करण्यासाठी अमेरिकेनं इस्रायलची बाजू घेतलेली आहे. आणि इस्रायलला सुद्धा असं वाटतं की इराणनं जर अणुबॉम्ब बनविले तर सर्वात जास्त भीती आम्हाला आहे. या भीतीच्या शंकेपोटीच संपूर्ण अमेरिका, संपूर्ण इस्रायल, संपूर्ण इराण, संपूर्ण अरबस्तान आणि अर्थात संपूर्ण जग
त्या ठिकाणी या अणुयुद्धाच्या, या अणुबॉम्बच्या शक्यतेवर जास्तीत जास्त गांभीर्यानं या ठिकाणी भीती निर्माण झालेली आहे. एक मला सांगा की जर आम्ही विज्ञानवादी असो, म्हणजे विज्ञानवादी म्हणजे सदसद विवेक बुद्धीनं आमच्या हृदयातील अंतकरणातून जागृत असू, डोळ्याला दिसलं पाहिजे तरच आम्ही विश्वास ठेवला पाहिजे, कानाने ऐकू आलं तरच आम्ही त्यावर विश्वास ठेवला पाहिजे, नाकाने सुगंधी दुर्गंधी आम्हाला कळलीच पाहिजे, जिभेनं त्याची चव समजलीच पाहिजे. यांच्या व्यतिरिक्त, याच्या सोबतच आमच्या हृदयातील सद्सद विवेक बुद्धीचं कनेक्शन आमच्या छोट्या मागच्या मेंदूच्या भागाशी जर संयोग झाला तरच आमची या 5 इंद्रियाबरोबर सद्सद विवेक बुद्धी जागृत होते. आणि त्या सद्सद विवेक बुद्धीच्या माध्यमातून आम्ही सत्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि ते सत्य म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा फुले यांनी, तथागत भगवान बुद्धांनी याच सत्याला जाणण्यासाठी विवेक शक्तीचा वापर केला. आणि तेव्हाच त्या सत्याला मानलं. महात्मा फुलेंनी तर सत्य हाच धर्म आणि सत्य हाच ईश्वर मानलेला आहे. आणि याच सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी तथागत भगवान बुद्धांनी आपल्या धर्माच्या माध्यमातूनच कम्मवादाचा सिद्धांत मांडला, ज्याला कार्यकारण भावाचा सिद्धांत म्हणतो. तोच कार्यकारण भावाचा सिद्धांत 16व्या शतकामध्ये सगळ्या वैज्ञानिकांनी, मग गॅलिलिओ असतील, अल्बर्ट आइन्स्टाईन असतील, स्टीफन हॉकिंग असतील, ही सगळी मंडळी, या वैज्ञानिक मंडळीनं या कम्मवादाच्या सिद्धांताला, कार्यकारण भावाच्या सिद्धांताला आपला आदर्श मानलं. आणि त्या आदर्शानुसार संपूर्ण वैज्ञानिक क्रांती घडवून आणली, संपूर्ण औद्योगिक क्रांती घडवून आणली. म्हणजेच विवेकवाद आणि विज्ञानवाद यांची बेरीज केली असता मानवतावाद निर्माण होतो. आणि याच मानवतावादाच्या माध्यमातून आपण सत्यापर्यंत जर पोहोचलो तर निश्चितपणे माणूस माणसाचा वैर कधीच होऊ शकत नाही. आणि हीच उणीव अनेक धर्मामध्ये असल्यामुळेच, आम्ही कर्मठ धर्मवादी असल्यामुळे, आम्ही विज्ञानवादी दृष्टिकोन नसल्यामुळे, आम्ही या आमच्या कर्मठपणाला जास्त जवळ केल्यामुळे आम्ही या अणुयुद्धाच्या जवळ जास्त गेलो. आम्ही विज्ञानवादाला स्वीकारलं नसल्यामुळं, आम्ही मानवतावादाला स्वीकारलं नसल्यामुळं, आम्ही विवेकवादाला स्वीकारलं नसल्यामुळं, आम्ही धर्माच्या माध्यमातून कट्टरपंथी असल्यामुळं, कट्टरवाद स्वीकारल्यामुळं आज आमची ही अणुयुद्धाची टांगती तलवार आमच्या संपूर्ण जगावरती आहे. आणि या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही या विवेकवादाचा, विज्ञानवादाचा, मानवतावादाचा, जो निसर्गाच्या नियमावर आधारित आहे, अशा विवेकवादाचा वापर आम्ही करण्यामध्ये कमी पडलो. म्हणूनच आज आम्ही या गंभीर अशा अणुयुद्धाच्या शक्यतेवरती जगता जगता मरत आहोत आणि मरता मरता जगत आहोत. ही अणुयुद्ध होता होता थांबण्याची ही जवळपास 4थी शक्यता आहे. पहिल्यांदा 1962 ला ही शक्यता निर्माण झाली होती. अणुयुद्ध होता होता फक्त 2 ते 3 मिनिटाचा अंतर, तेवढ्या अंतरामध्येच ही शक्यता निर्माण झाली होती. परंतु ती संभ्रम दूर झाला 2 ते 3 मिनिटाच्या अंतराने आणि अणुयुद्ध टळलं. पुन्हा 1987 ला सुद्धा हीच शक्यता निर्माण झाली. फक्त 5 मिनिटाच्या अंतराने संभ्रम दूर झाला आणि अणुयुद्ध टळलं. त्यानंतर 1995 ला सुद्धा असाच संभ्रम निर्माण झाला आणि संभ्रम 5 ते 10 मिनिटाच्या दूर झाला आणि अणुयुद्ध टळलं. पुन्हा रशिया युक्रेनच्या माध्यमातून सुद्धा अणुयुद्धाची टांगती तलवार अजूनही आहे, पण सध्या तरी ती टळलेली आहे. त्यानंतर
जवळपास ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून सुद्धा ही शक्यता निर्माण होऊ शकली असती, पण ती तुर्तास टळलेली आहे. आणि आता इराण इस्रायलच्या माध्यमातून निर्माण झालेली शक्यता सुद्धा आता सध्या तरी टळलेली आहे. परंतु ही तलवार टांगती तलवार आहे. ह्या तलवारीला जर नष्ट करायचं असेल, ही तलवार कायमची नष्ट करायची असेल, तर तथागत भगवान बुद्धांनी दिलेला धम्म, जो विज्ञानवादी आहे, विवेकवादी आहे, निसर्ग नियमावर आधारित आहे, अशा धम्माला अनुसरून जर आपण आचरण केलं, संपूर्ण जगाने जर आचरण केलं, तर या संपूर्ण अणुयुद्धाला, या अणुयुद्धाच्या टांगत्या तलवारीला कायमचा आपण नष्ट करू शकतो. हे धर्मही जाऊ द्या. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं भारताचं संविधान, यामधून जर आम्ही विवेकवादी, विज्ञानवादी आणि मानवतावादी जर बनलो आणि संपूर्ण देश आमचा केंद्र सरकारच्या माध्यमातून 100% संविधानावर जर देश चालला, तर या भारताचा आदर्श पाकिस्तान घेईल. जर 100% डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताच्या संविधानावर जर 100% देश चालण्याचा आज जरी सुरुवात केली, आज 2025च्या काळापासून जरी सुरुवात केली 100% देश चालवण्यासाठी, तर हा आदर्श पाकिस्तान घेईल, हा आदर्श श्रीलंका घेईल, हा आदर्श अफगाणिस्तान घेईल, हा आदर्श बांगलादेश घेईल, हा आदर्श संपूर्ण आशिया खंड घेईल, हा आदर्श संपूर्ण युरोप खंड घेईल, हा आदर्श संपूर्ण सगळे 6 खंड घेतील आणि संपूर्ण जग घेईल. तर निश्चितपणे या अणुयुद्धाच्या जेवढ्या काही भट्ट्या आहेत, जेवढे काही 23 ते 24 हजार अणुबॉम्ब आहेत, ते प्रत्येक देश नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. या संपूर्ण जगामध्ये भारत घ्या, पाकिस्तान घ्या, अमेरिका घ्या, रशिया घ्या, चीन घ्या, फ्रान्स घ्या, ही सगळी मंडळी 9 देश आहेत जगामध्ये, 9. आणि या 9 देशाकडे जवळपास 23,000 अणुबॉम्ब आहेत. यामध्ये सगळ्यात कमी उत्तर कोरियाकडे 50 अणुबॉम्ब आहेत आणि सगळ्यात जास्त अणुबॉम्ब अमेरिकेकडे आहेत, रशियाकडे आहेत. आणि या 9 देशांपैकीच्या व्यतिरिक्त एक देश असा आहे ज्याला मी सॅल्यूट करू शकतो. तो देश म्हणजे दक्षिण आफ्रिका आहे. ज्या दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष, राष्ट्राध्यक्ष डॉक्टर नेल्सन मंडेला, जे शांततावादी होते, ज्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला, अशा दक्षिण आफ्रिकेने 1986 साली अणुबॉम्बची चाचणी केली. त्यात ते यशस्वी झाले, अणुबॉम्ब बनवले. परंतु त्याच दक्षिण आफ्रिकेने तथागतांच्या बुद्धाचा आदर्श, गांधीजीचा शांततेचा आदर्श त्या ठिकाणी घेतला आणि संपूर्ण अणुबॉम्ब बनवलेले त्यांनी नष्ट करून टाकले कायमचे, आणि सांगितलं की यापुढे आम्ही कधीही अणुबॉम्ब बनवणार नाही, कारण या अणुबॉम्बमुळे मानवच मानवाचा शत्रू होऊन माणसाला नष्ट करू शकतो, म्हणून यापुढे आम्ही कधी बनवणार नाही. जे बनवलेले आहेत ते बनवू शकतो आम्ही, असा दाखवून दिलं जगाला, परंतु आम्ही ते नष्ट करून आम्ही शांततावादी देश म्हणून जगामध्ये प्रसिद्ध आहोत. अशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेने अशा प्रकारे या ठिकाणी त्या अणुबॉम्बला नष्ट केलं आणि जगामध्ये आदर्श घालवून दिला की अणुबॉम्ब निर्माण करू नका आणि त्याची अंमलबजावणी करू नका. अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेने संपूर्ण जगाला दिलेला आहे. त्या दक्षिण आफ्रिकेला आपला सर्वांचा सलाम असला पाहिजे. आणि म्हणून या संपूर्ण जगाला जर या अणुयुद्धापासून, अणुबॉम्बच्या टांगती तलवारीपासून जर वाचायचं असेल आणि या जागतिक अंतिम अणुयुद्धाला टाळायचं असेल, तर केवळ आणि केवळ तथागतांचा धम्म आणि भारताचं संविधान हे दोनच टाळू शकतात, दुसरं कुणीही टाळू शकत नाही. आणि त्यासाठीच आपण जास्तीत जास्त धम्माच्या सिद्धांतावर आचरणातून सिद्ध झालं पाहिजे आणि
त्याच माध्यमातून आपण पुढे जगलो पाहिजे, तरच आपण या ठिकाणी या अणुयुद्धाला आणि अणुबॉम्बला नष्ट करू शकतो. अन्यथा आम्ही या अणुयुद्धाच्या रशिया युक्रेनच्या, अमेरिका इराणच्या, इस्रायल इराणच्या या शक्यतेमधून कधीही टाकते त्याला निश्चित पडेल आणि संपूर्ण जग नष्ट होईल, याची शाश्वती देऊ शकत नाही. हे सर्व टाळण्यासाठी आम्हाला तथागतांचा धर्म आचरणातून सिद्ध करावा लागेल, त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. एवढं शेवटी सांगतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद.